महाराज कोणचं गाव? आम्ही संभाजीनगर. नाव काय तुमचं? आमचं नाव कैलास महाराज आंबोरी पेंडगाव. किती वर्षापासून तुम्ही वारी करताय? आता आमची वारी आहे 11वी वारी बर. आहे. दिंडी काढली तर पहिल्या वारीचा भरपूर झाल्या, पण दिंडी काढायला आता 11 वर्ष आहे. काय त्यातनं तुम्हाला काय अनुभव काय मिळाला का? अनुभव असला तरच माणूस त्याच्या क्षेत्रात घुसतो ना. बिगर अनुभव कसं काय घुसल? अनुभव आला त्याच्यामुळेच आम्ही या क्षेत्रामध्ये घुसलो आणि असं वाटलं की बा आपण लोकांची सेवा केली पाहिजे, म्हणून या सेवेसाठी ही दिंडीचं प्रस्थान केलं आम्ही आणि ही दिंडी काढली स्वतः असं. आमचे आता 100-125 लोक आहे. आळंदीपासून पायवारी यावर्षी नाही केली, कारण यावर्षी आळंदी बंद असल्यामुळं पुण्यापासून चालू केली आम्ही. सर्वच बंदच होती आळंदी, म्हणून आम्ही पुण्यापासून ही वारी चालू केली पायी. नमस्कार महाराज. नमस्कार. काय नाव तुमचं? माझं नाव संजय नारायण वानखेडे. कोणचं गाव? आमचं नाव चारनेर. किती वर्षापासून तुम्ही वारी आणि माझं पहिलंच वर्ष आहे. म्हणजे पाय दिंडी वारी आहे? पाय दिंडीवारी पहिलंच वर्ष आहे. पाय दिंडीवारी काय आहे. तुम्हाला म्हणजे यातनं काय अनुभव काय आला? अनुभव तर पहिल्यापासून असे छोटे मोठे भजन म्हणजे वारकरी आहेच, पण आता अनुभव घ्यायचा सारखाचा सोहळा आहे हा. तर अनुभव आलेलाच आहे का हा सोहळ्यासारखा सोहळा कुठंच नाही आहे. काय बदल घडला का? बदल म्हणजे बदल तर घरचं आणि कोणाचं काही लक्षच राहत नाही. आपलं भन बास विठ्ठल 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 बस. याच्यामध्ये गजर नामामध्ये दिवस कुठं जातो आम्हाला काही समजत नाही त्याच्यामध्ये. आता पेरण्या चालू आहे, त्या पाऊस कमी आहे. नाही आमच्याकडे पाऊस पडला आम्ही फोन चालूच आहे. त्यालाकडे काय मागणार आहे? ते काय विठ्ठलाकडे बस एवढंच. हा पाऊस चालू झाला, पेरण्या चालू आहे त्या. हा काय तुमच्या पेरण्यामध्ये काय इकडे द्या. पेरणी होईल आमची आणि पेरणी झाल्यामुळे आम्हाला सर्व आम्ही इकडे आलो नाही, कारण की आम्हाला काही काम नसल्यामुळे घरी आता आम्ही इकडे दिंडीमध्ये आलो नाही, कारण की आमचं घरचं जे काम आहे ते पूर्ण झालेलं आहे. पेरणी करून आलो नाही आम्ही यावर्षी. त्याला काही मागणं फक्त आम्हाला हेच म्हणणे की आम्ही दरवर्षी आम्हाला वारीला बोलवायचं बाई विठ्ठलला. आम्हाला दरवर्षी त्याला सत्तेसाठी काहीच मागणं नाही, फक्त आमचं दरवर्षी मी तुमच्या वारीला यायला पाहिजे बा तुमच्यासाठी, काही नाही. आम्ही सारोळा, छत्रपती संभाजीनगर, कन्नड तालुका, सारोळा गाव. किती वर्ष झालं वारी करता? मी पहिल्याच वर्षी आले. बरं, तुम्ही वारीला आता पायी वारीला आला ना हा पुण्यातून? हा हो. काय मग विठ्ठलाला काय मागणं आहे तुमचं? विठ्ठलाला सगळ्या जगासाठी सुख. शेतकऱ्यासाठी आता पाऊस कमी पडायला लागला आहे, त्याच्यासाठी काय मागणं आहे की नाही? मग शेतकऱ्यासाठी मागणे ना, आमच्या मालाला योग्य ते भाव, नाहीतर शेतकरी पिकवतो आणि व्यापारी सुखी होतो. मग असं मागणे विठ्ठलाला आमच्या. विठ्ठल भगवान पांडुरंग माऊली, आम्ही पांडुरंगाचे विठ्ठलाचे भक्त आहे आणि वारीला आम्ही 3रं वर्ष आहे माझं. 3रं वर्षापासून मला जे अनुभव येले हा कोणालाच नाही आले. हा मला फार अनुभव कळाला आहे वारीचा. आणि वारी म्हणजे ही खास वारी आहे. पंढरपूरची वारी म्हणजे पांडुरंगाची वारी आहे. भक्तासाठी ही खास वारी आहे पंढरपूरची. देवाचं नाव घ्यायचं आणि वारीला जायचं. ही वारी म्हणजे पंढरपूरची वारी म्हणजे भगवंताची वारी आहे. घरामध्ये सुख शांती सगळं मिळतं या वारीनं. घरातले दुःख हे सगळं हरून जाते या वारीमुळं. आणि वारी म्हणजे देवाची वारी आहे.